नमस्कार. ऑफ द रेकॉर्डमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. खरं तर मान्सूनचं आगमन झालेलं आहे. मान्सूनचं आगमन झाल्यानंतरही शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मात्र अजूनही मार्गी लागलेले नसल्याचं दिसतंय. एका बाजूला पेरणीची सुरुवात होत असताना 2024च्या निवडणुकांच्या राजकीय पेरणीला देखील सुरुवात झाल्याचं स्पष्टपणे दिसतं. त्याला कारणही तशीच आहे. ज्या वेळेला आमचा शेतकरी आत्महत्या करतो, शेतकऱ्यांच्या असलेल्या मागण्यांसाठी धरणे आंदोलनं करतो, दुधांचे दर असतील किंवा दुधाच्या दराला न मिळणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरं असतील, यावरून आंदोलनं आणि मोर्चे सुरू होताना दिसतात. मधल्या काळामध्ये कोरोनाच्या संकट काळामध्ये याला कुठेतरी ओहोटी लागलेली असली तरी देखील अनलॉक झाल्यानंतर मात्र पुन्हा एकदा या गोष्टींचा पेव तर फुटणार नाहीये ना. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे आणि शेतकरी नेते म्हणून अवघ्या महाराष्ट्राला देशाला परिचित असलेले सदाभाऊ खोत आज आपल्यासोबत ऑफ द रेकॉर्डमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा करणार आहेत. सदाभाऊ, खूप खूप स्वागत आपलं ऑफ द रेकॉर्डमध्ये. सदाभाऊ, पहिला प्रश्न हाच की मान्सूनचं वेळेवरती आगमन झालेलं आहे, पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे. हवामान खात्यानं हे सगळं सांगितल्यानंतर बळीराजा, शेतकरी राजा हा आता मशागतीला आणि आपल्या कामाला लागल्याचं दिसतंय. पेरणी संदर्भातल्या काही खास टिप्स तुमच्या सर्व शेतकरी बांधवांना देणार आहात? विशालजी, यावर्षी पाऊस चांगला पडेल असं एकंदरीत शास्त्रज्ञांनी मत व्यक्त केलेलं आहे आणि सुरुवात ही चांगली झालेली आहे. काही भागामध्ये आता धूळ पेरणी सुद्धा झालेली आहे. काही भागामध्ये मागास धूळ पेरणीलाही सुरुवात होते आहे. परंतु गेल्या वर्षीचा जर आपला अनुभव आपण बघितला की सोयाबीनचं क्षेत्र आता वाढत आहे आणि गेल्या वर्षी आपण बियाणं पुरवठा करू शकलो नाही, चांगल्या दर्जाचं बियाणं आपण पुरवठा करू शकलो नाही आणि त्यामुळं दुबारा काही ठिकाणी तिबारा पेरणी शेतकऱ्याला करावी लागली. यावर्षीसुद्धा मला फारसं काही बियाणाचं नियोजन व्यवस्थित झालेलं आहे असं यावर्षीसुद्धा दिसत नाही. कारण एकतर गारपीट, अतिवृष्टी, अवेळी पाऊस येणं याच्यामुळं अनेक ठिकाणचं बियाणंसुद्धा खराब झालेलं आहे. पण तरीही शेतकरी इकडून तिकडून स्वतःजवळचं काही महाग दरानं बियाणं घेऊन त्याला पेरणी तर करावी लागेल. कारण गावाकडे एक म्हण आहे की पोरगं जरी मरणाच्या दारात असलं तरी त्याच्यावर पांघरून टाकायचं आणि पहिली शेताची पेरणी करायची. आणि त्यामुळं एका बाजूला शेतकरी आता या करोनाच्या कालखंडामध्ये लॉकडाऊनमुळं खरोखर मेटाकुटीला आलेला आहे. म्हणजे एकतर त्याच्या सोसायटी थकलेली आहे, म्हणजे जे पीक कर्ज घेतलेले आहे, बँकेचं पीक कर्ज थकलेलं आहे. कारण त्याला पीक कर्ज भागवायला त्याच्याकडे इन्कम सोर्सच यावर्षी राहिला नाही. भाजीपाला त्याचा रानामध्ये सोडून गेला. अतिवृष्टीमुळं, वादळामुळं कोकण पट्ट्यातला शेतकरीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कोलमडला. आंब्याच्या बागा उद्ध्वस्त झाल्या, नारळाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. दुसऱ्या बाजूला सोयाबीनच्या शेतकऱ्याची आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याची सुद्धा परवड यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये झाली. आणि या सगळ्याचा फटका एखादा जरी घरात कोरोनाचा पेशंट आला असेल तर उपचारासाठी जो काही खर्च करावा लागलेला आहे तो वारेमाप करावा लागलेला आहे. बरोबर आहे. आणि त्यामुळं प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे 6,000 रुपये त्याच्या खात्यावर जर सोडले 2-2 हजाराचे हप्ते, तर आज त्याच्याकडे पैसा नाही आहे. लेकरं बाळं सगळी घरात बसून आहेत. लॉकडाऊनमुळं मी मगाशी म्हटलं तसं की शेतमाल बाजारपेठेमध्ये तो विकू शकला नाही, बाजारभाव त्याला मिळाला नाही. आणि अशा काळामध्ये पेरणीसाठी सरकारनं आपल्या तिजोरीतली काही पेरणी शेतकऱ्याच्या शेतासाठी करणं गरजेचं आहे. मग त्याला बियाणं कसं देता येईल, त्याच्यावर अनुदान देता येईल का, खतावर अजून काही आपल्याला मदत करता येईल का, मशागतीला आपल्याला त्याला काही आर्थिक पुरवठा करता येईल का. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पुनर्गठन कर्जाचं होणं गरजेचं आहे. म्हणजे त्याला पहिलं जरी कर्ज असलं तर ते तसंच बाजूला ठेवा आणि त्याला नव्यानं फ्रेश कर्ज किमान पेरणीसाठी त्याला आपण देऊया आणि जे जुनं कर्ज आहे त्याचा हप्ता पाडून देऊ. मग तो 2 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये ते कर्ज जमेल तसं फेडणार. पण सदाभाऊ, मला एक प्रश्न विचारायचा आहे की कधी अस्मानी संकट असेल, कधी सुलतानी संकट असेल, शेतकरी किती दिवस अजूनही हात पसरत राहणार आहे? कोरोना काळातली त्यांची मदत असू दे,
किंवा तुम्ही सांगितलं जसं की पिकांची नासाडी झालेली आहे. आज जर या घडीला सगळ्यात मोठा प्रश्न आपण पाहायला गेलो, रासायनिक खतांसंदर्भातला प्रश्न असेल, बी-बियाण्यांची अनुपलब्धता असेल, त्याचबरोबर बियाण्यांसाठी जर त्या ठिकाणी रांगा लागत असतील आणि बियाणं खरेदी केलं, ते पेरलं, पेरल्यानंतर जर ते उगवणारच नसेल, तर मग या कंपन्यांच्या बाबतीमध्ये किंवा या सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये कोण जबाबदारी घेणार आहे मला ते आधी सांगा. म्हणजे राज्य आणि केंद्र त्यापेक्षाही पुढे जाऊन माझ्याने आपण त्या प्रश्नांकडे जाणार आहोतच. बरोबर. मात्र शेतकरी कोणासमोर नाही, काय हतबल आहे. आहे की गेल्या वर्षी शेतकरी न्यायालयामध्ये गेला बोगस बियाणं मिळालं म्हणून, आणि मोठी संख्या आहे ती. त्याचे पंचनामे झाले आणि राज्य सरकारनं हात वर केलं की आम्ही न्यायालयात दावे दाखल केलेले आहेत आणि न्यायालयाचा निकाल लागला की आम्ही कंपन्यांच्याकडनं पैसे वसूल करू. आता न्यायालयाचा एकदा उच्च न्यायालयाचा निकाल लागला की ते सर्व उच्च न्यायालयामध्ये जातात आणि मग 10-10 वर्ष जर त्याच्यामध्ये जाणार असतील आणि मग राज्य सरकार किती संक्षेपपणानं बाजू मांडतं याच्यावर पुन्हा तो निर्णय कंपन्याच्या बाजूने होणार का शेतकऱ्याच्या बाजूने होणार. पण तोपर्यंत त्याला एवढे दिवस जर आपण थांबवला शेतकऱ्याला, तर तोपर्यंत त्यानं कुठून पैसे जमा करायचे, ते नुकसान भरपाई त्यानं कशी भरून काढायची, हा खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या समोर मोठा प्रश्न उभा राहत असतो. आणि म्हणून सरकारनं तातडीनं निर्णय त्या वेळीच घेणं गरजेचं आहे, कारण लगेच त्याला नव्यानं पेरणी करायची असते. त्यामुळं मागचा जो काय त्याच्यावर जो अन्याय झालेला आहे तो तातडीनं आपल्याला संपवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून मला वाटतं की शेतीसाठी राज्यानं एक स्वतंत्र कोष तयार केला पाहिजे की आता आपण आपत्तीला पैसे देतो वेगवेगळ्या आपत्तीमध्ये, परंतु ती रक्कम जास्तीत जास्त त्याला कशी मिळेल ह्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. दुसरं एक तुम्ही मुद्दा महत्त्वाचा काढला की शेतकरी किती वर्ष हात पसरणं. खरंच शेतकऱ्याला हात पसरायची गरज नाही आहे. आणि शेतकरी हा भीक मागणाऱ्या व्यवस्थेमध्ये राहणारा तो गावगाड्यातला मातीतला शेतकरी आंदोलन का करावी लागतात? नाही, त्याचं असं आहे की एका बाजूला तुम्ही त्याला भाव मिळू देत नाही. जर त्यानं स्वतः विकायचं म्हटलं, चांगल्या ठिकाणी भाव मिळत असेल तर तुम्ही त्याला मार्केट कमिटीच्या जोखाडामध्ये त्याला बांधून ठेवता. तुम्ही बाहेर जाऊ त्याला विक्री करू देऊ शकत नाही. जागतिक बाजारपेठेमध्ये 2 पैसे त्याला मिळायला लागले की लगेच निर्यात बंदी होत्या. लगेच एखाद्या शेतमालाचा भाव वाढला, मग तो कोबूचा असेल, टमाटाचा असेल, बटाटाचा असेल, नाही कांद्याचा असेल, की लगेच सगळे दंगा करायला लागतात की जणू रोज सगळे एखादा टमाट्याचा भाव वाढला की मग टमाटा आकाशाला भिडला, सामान्य माणसाचं बजेट कोलमडलं, म्हणजे जणू रोज टमाट्याचा ज्यूस करूनच प्यायला लागली ती. आणि शेतकरी आपल्या शेतात एक भाजीपाला करत नाही, हजारो प्रकारचा तो भाजीपाला वेगवेगळा करतो. कडधान्य आहे, जे महागलं तुमच्या खिशाला परवडत नसेल तुम्ही खाऊ नका, दुसरं खावा ना. परंतु आम्ही काय करतोय की गरिबाला स्वस्त मिळालं पाहिजे या नावाखाली शेतकऱ्याचा शेतमाल एका बाजूला फुकट वाटायचा कार्यक्रम हातात आम्ही घेतो. 3 रुपये किलो तांदूळ, 2 रुपये किलो जर गहू मिळायला लागला तर आम्ही कष्ट करणाऱ्या माणसाची क्रियाशक्ती काढून घेतोय आणि त्याला सांगतोय फुकट खा. मग त्याला ते व्यसन लागतं फुकट खायचं. पहिल्यांदा फुकटच्या योजना ह्या बंद केल्या पाहिजेत. आमची सरकारसुद्धा शाळेत मुलांना वाटीतनं घुगऱ्या देते ती आणि सांगते ती की आम्ही शाळेत जाणाऱ्या पोराला रोज पौष्टिक आहार देतो. या वाटीभर घुगऱ्या देऊन तो आमचं काही पोरगं पैलवान होतं आहे का? कशाला देताय तुम्ही भेकेचा कटोरा त्याच्या हातामध्ये? तुम्ही शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव चांगला द्या, त्याला बाजारपेठ मिळवून द्या, निर्यात सुविधा केंद्र उभा करा, ग्रेडिंग पॅकिंगची व्यवस्था उभा करा आणि डायरेक्ट उत्पादक ते ग्राहक ही एक साखळी कशी तयार होईल फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून, ती खऱ्या अर्थानं आपण तयार करायला साखळी पाहिजे. निर्माण करण्यासंदर्भामध्ये आश्वासन राज्य सरकारनं पण दिलं, केंद्र सरकारनं पण दिलं. तुम्ही मगाशी उल्लेख केला की राज्य सरकार जे आहे ते कुठल्याही प्रकारचं पॅकेज किंवा तशा प्रकारची मदत देताना दिसून येत नाही. केंद्र सरकार नेमकं काय करतंय? मग दिल्लीच्या बॉर्डरवरती जाऊन जर शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागत असेल सदाभाऊ, तर मला खरंखुरं तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की राजकारणी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये खरोखर गंभीर आहेत का? त्यांचे प्रश्न सोडवण्याची इच्छाशक्ती केंद्र असेल किंवा राज्य सरकार असेल या सर्व नेते मंडळींकडे आहे का? मी एक तुम्हाला सांगेन की शेवटी जग हे एक आता बाजारपेठ झालेले आहे. अगदी संत ज्ञानेश्वरांनी म्हटलं तर विश्वचं माझे घर, तसं आता विश्व एक झालेलं आहे. आणि त्यामुळं जगामध्ये कोणत्याही प्रकारची एखादी घडामोड झाली तर त्याचा परिणाम सगळ्याच देशांच्यावरती होत असतो.
आणि म्हणून मला वाटतं की आपण एका बाजूला जग एकमेकाजवळ येतं आहे, व्यापार आपण एकमेकाशी आता करायला लागलेलो आहे, परंतु शेतीचा विषय आला की तो शेतकरी हा माझ्याच तवडीत असला पाहिजे, कारण मला त्याच्याकडून काम करून घ्यायचं आहे गुलामासारखं, आणि त्यानं घाम गाळून जे काही त्याच्या श्रमातून जे तयार होईल ते खरं आम्हाला लुटता आलं पाहिजे, ही भावना खऱ्या अर्थानं आमच्या राज्यकर्त्यांची आहे. कारण गरिबी राहावी, गरिबी टिकावी ही भूमिका राज्यकर्त्यांची असते. कारण गरीब माणूस हा लाचार बनतो आणि स्वाभिमानी माणूस हा त्याच्यावर अन्याय झाला तर लढायला उभा राहतो. आणि म्हणून एका बाजूला तुम्ही जे आता उल्लेख केला की शेतकऱ्यांची आंदोलनं चाललेली आहेत, मी पहिल्यापासून एका मताचा आहे की जर एक देश एक बाजारपेठ का असू नये, आणि ती जर असेल तर आम्हाला ती संधी मिळेल ना की ज्या बाजारपेठेमध्ये चांगले 2 पैसे मिळतात तिथं आम्ही आमचा शेतमाल पाठवू. जर आम्ही इथं फुकट रस्त्यावर का वाटत उभा राहावं, आणि ज्याला फुकट खायचं आहे त्यानं शेती घ्यावी, भाड्यानं घ्यावी, स्वतः पेरणी आमच्याकडे आमच्याकडे त्याला म्हणतात वाट्यानं घ्यावी, काय बटाईनं, आणि शेती करावी. कारण काय झालेलं आहे की शेतकऱ्याचा शेतमाल आम्हाला स्वस्तात स्वस्त खायला मिळाला पाहिजे, ही एक आपल्याकडं फॅशन झालेली आहे. म्हणजे आम्ही इकडं 180 मिलीच्या देशी दारूला आम्ही इकडं 100 रुपये देऊ, पण इकडं 1000 मिलीच्या दुधाला मात्र आम्ही 40 रुपये देणार नाही. ते शेतकऱ्याला गेलं तर ते जास्त जातीत अशा आम्ही वरड करायला लागतोय. म्हणून माझं असं मत आहे की जगाची बाजारपेठ जर तुम्हाला त्याला काही मदत करता येत नसेल तर जगाची बाजारपेठ तिचं दरवाजं त्याच्यासाठी खुलं करा, आणि आपली गरज भागून जगाच्या बाजारात जर त्याला 2 पैसे मिळत असतील तर त्याला ते पैसे मिळून देते. ते जर पैसे जगाच्या बाजारातलं जर शेतकऱ्याकडे आलं तर तो काही स्विस बँकेमध्ये ठेवणार नाही. ते पैसे गावामध्ये 12 गुंठेदारापासून प्रत्येकाकडे ते जातील. कारण शेतकऱ्याकडे पैसा आला की तो त्याच्या लेकरांना चांगलं शिक्षण देऊ शकतो, शेतकऱ्याकडे पैसा आला की तो आरोग्याची काळजी चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो, शेतकऱ्याकडे पैसा आला की तो चांगलं घर बांधू शकतो. मग सिमेंटवाल्याला, सळीवाल्याला, पत्रवाल्याला, गवंड्याला, मजुराला सगळ्यांना तो पैसा जाऊ शकतो. पण राज्यकर्त्यांच्याकडे पैसा आला की तो फक्त निवडणुकीला बाहेर येतो, पण शेतकऱ्याकडे पैसा आला की तो निवडणुकीला बाहेर येत नाही, तर तो सातत्यानं पैसा गावगाड्यामध्ये विकासासाठी फिरत राहतो. बरं, जागतिक बाजारपेठा खुल्या संदर्भातल्या चर्चा केल्या जातात, तशा खुल्या करून दिल्या जातील असं म्हटलं जातं. सरकार दरबारी अशा प्रकारच्या अनेक घोषणा होतात, मात्र कृषी कायद्यांवरून सुरू असलेलं रणकंदन सुरू झालं किंवा मग राज्य विरुद्ध केंद्र सरकार, मराठा आरक्षण असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, अशा अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये सध्या राज्यात सुरू असलेल्या परिस्थितीविषयी सदाभाऊ खोत यांना नेमकं काय वाटतं ते देखील जाणून घेणार आहोत. सदाभाऊ, पुढचा प्रश्न हाच आहे. जागतिक बाजारपेठ खुली करण्यासंदर्भात आपण ब्रेकवर जाण्याआधी बोललेला होतात, मात्र शेतकऱ्यांना करावं लागणारं आंदोलन असेल, कृषी कायद्यांना तुमचा थेटपणे विरोध आहे की तुमचं थेटपणे समर्थन आहे? कारण तुमच्यावरती आरोप होतो ज्या ठिकाणी सत्ता असते त्या ठिकाणी सदाभाऊ जातात आणि त्यांना समर्थन करतात, म्हणून तुम्ही राज्य सरकारवरती सातत्यानं आरोप प्रत्यारोप करता. विशालजी, एक महत्त्वाचा विषय तुमच्या लक्षामध्ये आणून देईल की मी सरकारमध्ये होतो त्यावेळी आम्ही ही भूमिका शेतमाल खुला करण्याची घेतलेली होती, आणि पहिल्या टप्प्यामध्ये मी भाजीपाला नियमनमुक्तीचा निर्णय घेतला. बरोबर. ज्यावेळी भाजीपाला नियमनमुक्तीचा निर्णय घेतला त्यावेळी राज्यातल्या 350 मार्केट कमिट्या संपावर गेल्या, पण तो संप आम्ही त्यावेळी मोडून काढला. एकच भूमिका आजच्या ह्या कायद्यानं काय होणार आहे, आजच्या ह्या कायद्यानं ज्याला मार्केट कमिटीमध्ये माल घालायचा आहे, शेतमाल विकायचा आहे, तो मार्केट कमिटीमध्ये विकू शकेल. ज्याला मार्केट कमिटीच्या बाहेर स्वतः विकायचा आहे तो स्वतः विकू शकेल. ज्या व्यापाऱ्याला शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन खरेदी करायचं आहे तो बांधावर जाऊन खरेदी करेल. ज्या शेतकऱ्याला एखाद्यावर करार पद्धतीनं शेती करायची आहे त्याला जर तो भाव परवडला तर तो 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, 3 वर्षाचा करार त्याच्याबरोबर करेल. जर करारामध्ये जर त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम तयार झालं
तर तो वेगवेगळ्या यंत्रणेकडे दाद मागू शकेल आणि याच्या पुढं जाऊन त्याला करार जर मान्य नसेल शेतकऱ्याला तर तो करार मोडण्याला शेतकऱ्याला त्यामध्ये अधिकार ठेवलेला आहे. मग तरी पण आता शेतकरी आंदोलनं का? आणि जर हे सगळं काही होतं तर शेतकऱ्यांपर्यंत ते का पोहोचलं नाही, याचं कारण असं आहे की पंजाबमधली भूमिका जी काही शेतकऱ्यांची आहे आणि जे आंदोलन आहे तिथली परिस्थिती वेगळी आहे. बरं. कारण पंजाबमध्ये गव्हाचं आणि भाताचं क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये, तांदळाचं तिथं 85% खरेदी ही मार्केट कमिटीच्या माध्यमातून होत असती आणि ती आधारभूत किमतीनं होत असती आणि त्या आधारभूत किमतीचा सगळा पैसा हा खरेदीला केंद्र देत असतं बरं. आणि ते पैसे डायरेक्ट राज्य सरकारकडे येतात, राज्य सरकार मार्केट कमिटीकडे देतं आणि मग वर्षभर तिथले जे व्यापारी आहेत, दलाल आहेत, हे शेतकऱ्याला अंगावर पैसे देत असतात मशागतीसाठी, बी बियाणं घ्यायला, नांगरट करायला, त्याच्या खर्चाला आणि मग त्याचा माल ते आधारभूत किमतीनं खरेदी करतात आणि तिने दिलेले पैसे मग जे त्यांच्या मनाला येईल ते व्याज लावतात आणि ते पैसे कपात करतात. आता असं होतं की ज्याच्या हातातून ससा सुटत आहे, पारध्याच्या हातातनं ससा सुटला की पारध्याला रागच येणार ना, ह्यो पळून कसा निघाला. तर व्यापाऱ्यांच्या हातातनं आता या खटकांच्या हातातून शेळीची मुक्तता होत आहे, शेतकरी सुटत आहे. जर शेतकऱ्याला बाहेर चांगला भाव मिळाला, समजा आज आधारभूत किंमत 2,000 रुपये क्विंटलची आणि मला 2,050 मिळालं, मी कशासाठी जाऊन तिकडं माल विकेन? आणि जर मला इकडं भाव कमी असेल तर मला तिकडं विकायचा मार्ग आहेच की. परंतु यामध्ये सगळ्यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे. केंद्राचे पैसे येतात, माल खरेदी होतो, खरेदी झाला की मग कटती धरायची, म्हणजे 100 किलोला 2 किलो वजा करायचं शेतकऱ्याचं, माल तुझं मावचर आहे म्हणायचं. दुसऱ्या बाजूला तो माल गोडाऊनला ठेवला की मग सडून गेला म्हणून पंचनामा करायचं. काय घुशीने खाल्ला, काय उंदराने खाल्ला, काय 4 पायाच्या 2 पायाच्या, असं खोटं पंचनामा करायचं. 200-200, 300 कोटी रुपये त्यातनं पैसे काढायला घावतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये राजकारण सहकारी साखर कारखान्याच्या भोवतीनं फिरतं. कारण महाराष्ट्रामध्ये म्हटलं जातं की आमदार व्हायचं असेल तर त्याचा जन्म कारखान्याच्या धुराड्यातनं होतो. तसं तिकडं आमदार व्हायचं असेल आणि मंत्री व्हायचं असेल तर त्याचा जन्म मार्केट कमिटीच्या दलालाच्या तराजूतनं होतो आणि म्हणून त्यांचा जीव अडकलेला आहे. जसं राक्षसाचा जीव पिंजऱ्यातल्या पोपटात होता, तसा या मार्केट कमिटीच्या पोपटामध्ये ह्या सगळ्यांचा जीव अडकलेला आहे. मला एक कळत नाही विशालजी, म्हणजे तुम्हाला सुद्धा मी विचारतो, एवढा शेतकरी अडाणी आहे का हो की त्याला काहीच कळत नाही? बरं, तुम्ही मग वॉशिंग मशीनवाल्याला तुम्ही सांगा ना की तुझी वस्तू अमुकच ठिकाणी एक दुसरीकडे विकू नको, तो मात्र जगभर विकणार, देशात कुठं बी नेऊन विकणार. निरमा पावडर देशातल्या पानपट्टीवर विकायला मिळणार आणि आम्ही विकायला निघालो की तिची फसवणूक होईल, त्याला कळणार नाही. म्हणजे आम्ही काय पागल आहे का काय? म्हणजे मला काय कळतच नाही की या सगळ्यांनी शेतकऱ्याला का अडाणीच ठरवून टाकलेलं, त्याला काही समजत नाही. आम्हाला काही नोटा मोजायला येत नाही, ठीक आहे, आम्हाला मशीन लागणार नाही, आमचा हात दणकट आहेत, त्यामुळं विना मशीनचं पैसा आम्ही मोजू शकतो ना. अरे तुम्ही आम्हाला चण फुटाण्याला सुद्धा पैसे ठेविना झालाय, दिना झालायसा. आता तुमच्या व्यवस्थेमध्ये आम्ही 60 वर्ष जगलो. तुमच्या व्यवस्थेनं या देशातल्या शेतकऱ्याच्या 3.5 लाख शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या. आता नवीन व्यवस्था काय आहे बघूया. तर तुमच्या एवढी तर ती वाईट नसेल. बरं, एकच दुःख आम्ही कुरळत बसण्यापेक्षा अजून 2-4 दुःख वाढतील. बरं, तुम्ही म्हणताय की या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर कुठेतरी शेतकऱ्यांना विश्वास ठेवावा आणि तुमच्याकडे यावं किंवा केंद्र सरकारकडे जावं, राज्य सरकारकडे जावं. पुढचा प्रश्न मला हाच आहे, जसं तुम्ही मगाशी म्हणालात, राक्षसाचा जीव जसा त्या पिंजऱ्यातल्या पोपटामध्ये, तशाच प्रकारे आमच्या राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांचा जीव हा सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी या दोघांमध्ये होता. मात्र हे दोघंही ज्या वेळेला एकमेकांपासून दूर गेले, मग कृषी कायदा असू दे, राज्य सरकार असू दे, केंद्र सरकार असू दे, दोघांच्याही विचारांमध्ये आलेली फूट ही नेमकी कुणामुळे? शेतकऱ्यांचा जीव गेला हो आमच्या. एक आहे की विशालजी, तुम्ही फार महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला, पण या विषयावरती मी स्वतंत्र बोलणार आहे योग्य वेळी. त्याच्यावरती सध्या मी लिखाण करत आहे या सगळ्यावरती. आणि एक दिवस मी नुसता याच विषयावरती सविस्तरपणे बोलणार आहे. पण मी एक सांगेन की मी शरद जोशीच्या शाळेतील विद्यार्थी आहे. शरद जोशींनी पहिल्यांदा बीटी बियाणाला लोक विरोध करत होते कपाशीच्या, त्यावेळी बीटी बियाणं आलं पाहिजे म्हणून शरद जोशींनी खऱ्या अर्थानं राज्यभर
देशभर आंदोलन उभा केलं. शेतकऱ्याला खुलं मार्केट करा, त्याच्या पायात बेड्या घालू नका. माझा माल, मी तर घाम गाळलेला शेतमाल तो कुठं विकायचा, का तो घरात ठेवायचा, का फुकट वाटायचा, ह्याचा अधिकार मला असला पाहिजे. त्यांनी एकच मांडलं की तुम्ही आमच्यासाठी काही करू नका, तुम्ही आमचे जे छाताडावर बसलाय ते तुम्ही उठा, आम्ही आपोआप चालायला लागेल. त्यामुळं एका बाजूला ऊस उत्पादक शेतकऱ्याला ऊसावरती झोनबंदी होती, त्यावेळी आम्ही सगळी झोनबंदी उठली पाहिजे म्हणून लढलो. याचं कारण की झोनबंदी उठल्यामुळं की जो कारखाना चांगला भाव देईल त्या कारखान्याला ऊस घालायला शेतकऱ्याला अधिकार मिळाला. उलट त्याचा फायदा झाला, साखर कारखानदारांच्या मध्ये स्पर्धा निर्माण झाली. तेच ही आजची परिस्थिती आहे. म्हणजे शेतमालावरती जी झोनबंदी होती की अमुक ठिकाणी माल आणून तुम्ही विकला पाहिजे, ती झोनबंदी उठत आहे. ह्याच्यामध्ये स्पर्धा होणार आहे. आणि म्हणून मी स्पर्धेचा समर्थक आहे. कारण म्हणून मी म्हटलो की आम्हाला भीक नको हवे घामाचे दाम, हे शरद जोशींनी त्यावेळी दिलेली शेतकरी चळवळीतली घोषणा आहे. काय हाक होती. आणि म्हणून मला वाटतं की आम्हाला भीक नको आहे, आम्हाला स्पर्धा करू दे, आम्ही स्पर्धेमध्ये उतरून काम करायला तयार आहे. आणि म्हणून आज तुम्ही ज्या माझ्या सहकाऱ्यांचं नाव तुम्ही घेतलं, तर आता ते सगळ्यांनाच माहीत आहे. पण ते आज ज्या पक्षाबरोबर आले, काय आज अवस्था आहे तिथं, आज त्यांची अवस्था काय झालेली आहे. बरं, ते ज्या पक्षावर ज्या अपेक्षेनं आले की शेतकऱ्याचं कर्ज माफ करणार, झालं का कर्ज माफ शेतकऱ्यांचं. आज दूध उत्पादक शेतकऱ्यांची काय अवस्था आहे राज्यामध्ये. आज 18 रुपये लिटरनं दूध चाललं. अरे 20 रुपयाला पाण्याची बॉटल मिळते आणि दूध 18 रुपयाला मिळते. म्हणजे पाणी एवढासुद्धा दुधाला भाव मिळत नाही, अशी महाराष्ट्राची अवस्था आहे. पीक विम्याची काय परिस्थिती आहे. आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांची FRP एका बाजूला मिळायला तयार नाही. जागतिक बाजारपेठेमध्ये चांगला साखरेला भाव असताना सुद्धा मिळत नाही. म्हणजे फार काय कल्याण शेतकऱ्यांचं झालं. अगदी चक्रीवादळामध्ये आता जे वादळ आलं त्याच्यामध्ये काय नुकसान भरपाई मिळाली. महापूर गेल्या वर्षी काही ठिकाणी महापूर आला, तिथल्या शेतकऱ्यांना काय नुकसान भरपाई मिळाली. म्हणजे एक तुम्हाला मी सांगतो की मी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर काम करतोय म्हणून मी त्यांचं समर्थन करत नाही. पण शरद जोशींनी एक सांगितलं, तर शेतकऱ्याचं भलं व्हायचं असेल तर ज्याला शेतीतलं कळत नाही अशी माणसं ज्यावेळी सत्तेमध्ये येतील त्यावेळी शेतकऱ्याचं भलं होईल. मला एक असं आहे की वेळोवेळी हा प्रश्न माझ्यासमोर त्यांच्या संदर्भामध्ये आला आणि त्यावेळी मी काही गोष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण एक मध्यममार्गी भूमिका घेणं गरजेचं आहे असं मत ज्यावेळी मी मांडलं, त्यावेळी त्यांच्या भावना अशा उफळून आल्या प्रेमाच्या की आम्ही अशा माणसाच्या हातात हातच घालू शकत नाही. आणि ते एवढ्या खायच्या दर्जात जाऊन त्या माणूस माझ्याविषयी काही वाक्य बोलला. मला वाटतं की मला काढायसाठी त्यांनी समिती बी नेमलेली होती. जसं युनोची समिती असावी तशी त्यांची समिती होती. दर 15 दिवसाला राज्य कार्यकारिण्या होत होत्या. आणि मला त्या संघटनेमधून बाहेर पडायचं नव्हतं, कारण ती संघटना आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवलेली होती. राजू शेट्टींचा चेहरा पोचवलेला होता. त्याने मला काढलं, मी नाही बाहेर पडलो. आणि मग आता काढल्यानंतर मुठीत जीव घेऊन पळणे किंवा मुठीत पाणी घेऊन मरणं हे माझ्या स्वभावात नाही, लढणं हे माझ्या स्वभावात होतं. आणि म्हणून मी दुसरी संघटना उभा केली आणि माझ्या कार्यकर्त्यांना शिलेदारांना बरोबर घेऊन मी शेतकऱ्याचं प्रश्नावरती राज्यामध्ये खऱ्या अर्थानं काम करत राहील. एक गोष्ट आजही माझ्या मनाला ती बोचत आहे की त्यांनी जो ॲक्टिव्ह शिलेदार, जो अगदी पुढं जाऊन पहिला वार झेलणारा शिलेदार, त्या प्रत्येक शिलेदाराचा त्यांनी त्यांच्या राजकीय दृष्टिकोनातून काटा काढल्याचा मी आत्तापर्यंतचा त्यांचा इतिहास आहे. अशा अनेक नावं आहेत ती सांगता येतील की कधी त्यांनी बरोबरीला माणूस येऊन दिला नाही. पण जो नेता कार्यकर्त्यांना छाटतो तो नेता कधीही मोठा होत नसतो. ज्या दिवशी कार्यकर्ते मोठे होतात त्या दिवशी नेता आपोआप मोठा होत असतो. क्या बात आहे. सदाभाऊजी, काही महत्त्वाचे राजकीय प्रश्न आहेत. भाजप बरोबर गेल्याचा पस्तावा होतो का? आम्ही घटक पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही युती केलेली होती आणि खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये
त्यांनी सन्मानानं आम्हाने सरकारबरोबर घेतलं आणि शेतकऱ्याचे जे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नावरती ज्यावेळी आम्ही आमची भूमिका मांडत होतो त्यावेळी ते भूमिका समजावून घेत होते आणि ते प्रश्न सोडवायसाठी तुमच्या काय सूचना आहेत का त्या सगळ्या ते समजून घेऊन ते काम करत होते. अगदी तुमच्या लक्षात येईल की महादेव जानकर साहेब बरोबर आले, त्यांना आमदार 2 वेळा केलं, त्यांना मंत्री केलं, मेटे साहेबांना 2 वेळा आमदार केलं, आठवले साहेबांना 2 वेळा खासदार केलं, मंत्री केलं, माझ्यासारख्या माणसाला आमदार केलं, मंत्री केलं. आणि हे करत असताना अगदी आमच्या काळामध्ये पीक विम्याचे जर पैसे तुम्ही बघितलं तर आम्ही 5-5 हजार कोटी रुपये पीक विमा मिळवून दिला शेतकऱ्यांना. त्याच्यातल्या त्रुटी आम्ही दूर करायचं. तर आता पीक विम्यामध्ये जर गेल्या वर्षीची परिस्थिती बघितली तर आपण 2,700 कोटी रुपये पीक विमा भरला आणि मिळाला 1,000 कोटी रुपये. मग पीक विम्यामध्ये आता बीड पॅटर्न सांगितला जातो. आता बीड पॅटर्न म्हणजे काय, मला आश्चर्य वाटतं की कोणत्याच देशातल्या एकाही कंपनीनं विमा कंपनी बीडचा विमा स्वीकारायला पुढं आलीच नाही. म्हणजे कोणती कंपनीच तयार झाली नाही आम्ही शेतकऱ्यांचं विमा हमी घ्यायला तयार आहे. आता ज्या जिल्ह्याचं पीक विमा हमी घ्यायला एकही कंपनी तयार नाही आहे देशातली, तो पॅटर्न घ्यायचा. की बीड पॅटर्न कशामुळं निर्माण झाला, तिथं कंपन्या विमा कंपन्या का आल्या नाही, त्यांना व्यवसाय करायचा नव्हता का, एकाच जिल्ह्यामध्ये का आल्या नव्हत्या? कारण त्या जिल्ह्यामध्ये लोक एकदा विमा भरला की ते पैसे मिळायसाठी संघटित होऊन विमा कंपनीच्या विरोधामध्ये प्रचंड दबाव तंत्राचा वापर करत असतात. आणि या सगळ्या ह्याच्यामुळं विमा कंपनीने सांगितलं की आम्हाला तुमच्याकडे याचंच नाही. आता ज्या तो विमा कंपनीनं नाकारलं तेव्हा पॅटर्न घ्या म्हणजे सगळा महाराष्ट्र नाकारून टाका असं नाही. राज्यानं त्याच्यामध्ये काय दुरुस्त्या करायला पाहिजे, त्या पुढाकार घेतला पाहिजे आणि मग खरोखर ॲक्च्युअली नुकसान किती झालं याचं पंचनामं करायचं शेवटी आपल्या हातात आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये सुरू असलेला जो काय संघर्ष आहे तो आपण गेल्या कित्येक दिवसांपासून पाहतोय. मुख्यमंत्री स्वतः दिल्ली दरबारी जातात का, दिल्ली दरबारी गेल्यानंतर 12 प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्यासाठी शिष्टमंडळ जातं, उपमुख्यमंत्री जातात, अशोक चव्हाणजी देखील त्या ठिकाणी जातात. मला सांगा, केंद्र सरकारकडून राज्याला खरोखर काही मिळणार आहे की नाही मिळणार आहे या प्रश्नांची उत्तरं, म्हणजे यामध्ये मराठा आरक्षण ज्यावरती सर्वाधिक भर देण्यात आलेला आहे, GSTचा परतावा असेल, या गोष्टीकडे देखील लक्ष वेधलं जात आहे. मात्र खऱ्या अर्थानं केंद्रानं राज्याला झुकवलं. काय आहे तुम्हाला मी सांगतो की लहान लेकरू रडायला लागलं आणि कामात आईचं लक्ष नसलं की ती एक खेळणं फेकते. तेवढं खेळणं घेऊन थोडा वेळ त्याचा गेला की पुन्हा रडायला लागतं, दुसरं खेळणं फेकते. तसं आज राज्यातलं सरकार प्रत्येक वेळी एक नवा खेळ काहीतरी लोकांच्या समोर आणतंय आणि लोकांची जी काही भावना आहे ती दुसरीकडं डायव्हर्ट कशी करता येईल, मूळ प्रश्नापासून लोक दुसरीकडे कसे जातील. तुम्ही केंद्राला राज्य असं का भरकटवतंय? राज्यातल्या जनतेला भरकटवण्यामागं राज्य सरकारला नेमकं काय मिळणार आहे? त्याचा एक आहे की त्यांना सर्व गोष्टींमध्ये अपयश आलेलं आहे. कसं असतं विशालजी, यशाला बाप असतो आणि अपयशाला माईबाप नसतो. आता काय झालं की जे मराठा आरक्षण देवेंद्रजी फडणवीस या माणसानं दिलं ते देत असताना मागासवर्गीय आयोग स्थापन केला, सुनावण्या घेतल्या, माहिती छत्रपती शिवाजीराजांच्या काळापासूनची सगळी गोळा केली आणि आरक्षण दिलं. हे आरक्षण देत असताना उच्च न्यायालयामध्ये या माणसानं हे आरक्षण टिकवून दाखवलं. सर्वोच्च न्यायालयामध्ये या आरक्षणाला स्थगिती मिळू शकली नाही. म्हणजे आणि मग सर्वोच्च न्यायालयामध्ये वकील वेळेवर हजर राहणं, वेळेवर हजर न राहणं, वकिलांना माहिती न देणं, अजून काही माहिती लागत असेल तर अतिरिक्त माहिती गोळा करून तिथं न देणं, फक्त तारखाच मागून घेणं, हे अपयश झाकायचं. मग आता निघाले केंद्राकडं. अरे आता बाबा सुप्रीम कोर्टानं आरक्षण ज्या ज्या मुद्द्यावरती नाकारलेले आहे ते मुद्दे कोणते आहेत ते शोधून मागासवर्गीय आयोग गठीत करून तुम्हाला नव्यानं तिची मांडणी करून तुम्हाला त्या पद्धतीनं अहवाल तयार करावा लागेल. असं काय पत्र दिलं की आरक्षण मिळतं का? मग राज्यामध्ये वेगवेगळ्या समाजाचं आरक्षण मागत आहे, ते ज्योती जायला एक पत्र दिलं द्या मला आरक्षण, म्हणजे ही काय खरं नाही आहे. दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या बाबतीमध्ये राजकीय आरक्षणाचा मुद्दा, अतिरिक्त आरक्षण. अरे तुम्ही त्याची जनगणना करा ना. तुम्हाला किती दिवस वेळ आहे, 1.5 वर्ष झालं तुम्ही जनगणना करू शकला नाही, करा ना. नेमकी ओबीसीची संख्या पर जिल्ह्यामध्ये किती आहे करा आणि त्या पटीमध्ये त्याचं आरक्षण त्या ठिकाणी मिळून जाईल. GSTचा प्रस्ताव जो आपल्याला येणं आहे ती येणं आज ना उद्या या कोरोनामुळं मागं पुढं होईल, पण ते मिळतच असतं.
आणि पाठीमागचं देणं तर दिलेलंच आहे केंद्र सरकारनं. एखादा नवीन प्रकल्प आमच्याकडे आला पाहिजे, मोठा एखादा उद्योग हा आमच्या भागामध्ये उभा राहिला पाहिजे. नाहीतर आमच्या राज्यामध्ये एक नवीन योजना आम्ही तयार केलेली आहे, एक नवं मॉडेल तयार केलेलं आहे, त्याच्यासाठी एक 50,000 कोटी खर्च येत आहे आणि 50% केंद्राने द्यावं, तर मी समजू शकलो असतो. पण जे रोटेशननं आम्हाला मिळणार आहे, जे येणार आहे, त्याच्यासाठी आम्ही तिथं गेलो. आणि ज्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये अरे इथं कामाला लागा ना, आयोग गठीत करा, माहिती गोळा करा, प्रपोजल तयार करा. आता बँकेचं कर्ज पतसंस्थेचं घ्यायचं असलं तर ती म्हणत्या प्रपोजल आणा आणि मग देतो. का अर्ज दिले कर्ज देत्या पतसंस्था? कधीच मग नाही. तुम्ही प्रपोजल करणार आहे का नाही? म्हणजे हे किती मला तर वाटतं की हे राज्य कशा पद्धतीनं का असं चालवायला लागली ती का ह्या तिघांच्यात मिळ नाही, एकमेकाची जिरवायच्या नादात हे असा प्रकार चाललेला आहे, काही समजून येणार झाला आहे. पण ह्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेचं नुकसान होतं आहे. महाराष्ट्रातला शेतकरी, शेतमजूर, बाराबुलतेदार, उद्योजक याचं खऱ्या अर्थानं नुकसान होत आहे. बरं, पण सदाभाऊ, महाराष्ट्रातल्या जनतेचं होणारं नुकसान याला कोण कारणीभूत आहे? महाविकास आघाडीचं सरकार की मग भाजपचं सरकार राज्यामध्ये आलं नाही, त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला आज ही किंमत मोजावी लागते. कोरोनाच्या संकट काळातही आम्ही हेच पाहिलं. लसीकरण असेल, म्युकरमायकोसिसच्या बाबतीतही असेल किंवा त्या ठिकाणी लसीकरणाबरोबरच रेमडेसिवीरचं राजकारण असेल, प्रत्येक गोष्ट होताना दिसली. राज्य सरकारला प्रत्येक वेळेला केंद्राकडे का दाद मागावी लागली? महाराष्ट्र जो पंतप्रधान नरेंद्र मोदींना आजपर्यंत प्रिय होता, त्याकडे का दुर्लक्ष झालं? तौक्ते चक्रीवादळाच्या नंतर असेल किंवा यापूर्वी आलेलं निसर्ग चक्रीवादळ असेल, कुठल्याही प्रकारची मदत जर आपल्या कोकणवासियांना मिळत नसेल, राज्यातल्या जनतेला मिळत नसेल, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसेल, तर फक्त आणि फक्त भाजपचं सरकार नाहीये म्हणून हे सगळं होतंय की मग महाविकास आघाडीचं सरकार आहे, त्यामुळे राज्यातली जनता याची किंमत मोजणार? एक मी मगाशी सांगितलं की मी काही काळ सरकारमध्ये होतो. हो. आम्ही केंद्र सरकारची मदत येईल ह्याची कधीच वाट बघितलेली नाही. बरं. त्याच्या अगोदर देवेंद्रजी पॅकेज आम्ही जाहीर करत होतो, पंचनामे करत होतो आणि पण त्यावेळेला राज्यात देवेंद्र नाही, आणि केंद्रात नरेंद्र नाही, होते. आणि मग आम्ही प्रस्ताव नंतर पाठवत होतो केंद्राला. आणि ते म्हणजे पूर्वीपासून ते चालत आलेलं आहे. ते काय आजच नव्या नाही अशातला भाग नाही. पहिल्यांदा राज्य सरकार एकंदरीत परिस्थितीचा नुकसानीचा अंदाज घेतं आणि त्यानुसार घोषणा करतं. ती रक्कम पहिला हप्ता म्हणून देत असतं नुकसानग्रस्तांना आणि मग केंद्राचं पथक येतं, पाहणी करतं. केंद्राची नियमानुसार जी काही रक्कम असेल ती आपल्याला मिळत असते. दुसऱ्या बाजूला कोरोनाच्या कालखंडामध्ये पहिला जी लाट आली ती लाट आपण काही तयारी नसताना कमी अवधीमध्ये आपण त्या लाटेला सामोरे गेलो, लोकांनी सहकार्य केलं. दुसरी लाट एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आली पण तुम्ही त्याची तयारीच काय केली नाही. अगदी रेमडेसिवीरचा तुम्ही विषय उल्लेख केला. तुम्ही काय साठा आपल्याकडे करून ठेवायला पाहिजे होता ना. तुम्हाला मध्ये 3, 4, 5, 6 महिन्याचा गॅप मिळाला, तेवढी यंत्रणा तुम्ही उभा करून ठेवायला पाहिजे होती. पण ज्यावेळी लाट आली आणि लाट आल्यानंतर ज्यावेळी हाहाकार माजला त्यावेळी तुम्ही केंद्राकडे बोट दाखवायला सुरू केलं. आणि धारावीमध्ये मात्र करोना निर्मूलन झाल्याबरोबर धारावी पॅटर्न आमचा अगदी जगानं तिची जागतिक आरोग्य संघटनेनं आमची दखल घेतली. ती आमच्या नावावर, म्हणजे ती दुसऱ्याच्या नावावर नाही. हे असं नाही आहे. कारण एका बाजूला हे या परिस्थितीमध्ये यांनी काय करायला पाहिजे होतं ह्याच्याकडे पाहिलं नाही. सभागृहामध्ये मी अगदी डॉक्टर रणजित पाटील जे अकोल्याचे आमदार आहेत त्यांनी सांगितलं, डॉक्टर आहेत ते, की ऑक्सिजनसाठी माणसं किड्या मुंगीसारखी तडफडून मरतील, तुम्ही ऑक्सिजन प्लॅन्ट करा. हे त्या माणसानं 5 महिन्यापूर्वी सांगितलं. मग तुम्ही DPDCमधनं ऑक्सिजन प्लॅन्ट का उभा केलं नाही? ऑक्सिजन प्लॅन्ट करायला मी म्हणतो 10 कोटी 15 कोटी रुपये खर्च आला असता. एका आमदाराला सत्ताधारी पक्षाच्या 25-15 मधनं हिने 20-20 कोटी रुपये दिलं मतदारसंघात रस्ते करायला, गटारं बांधायला. म्हणजे काय माणसं काही खड्ड्यात अडकून डुबून मरत होती का? तुम्ही तेच पैसे तुम्ही ऑक्सिजन प्लॅन्ट उभा करायला का वापरलं नाही? हे डोकं का चालवलं नाही तुम्ही? शासकीय दवाखान्याच्या बेड तुम्ही उभा करू शकला नाही. तुम्ही नव्यानं डॉक्टर घेऊन भरती करून त्यांना परमनंट ऑर्डरही काढू शकला नाही. म्हणजे एका बाजूला ताण लागल्यावर गावगाड्यात म्हणतात विहीर खोदायची नसती, ताण लागले विहीर खोदायला लागले, विहीर खोदायची होईना आणि पाणी लागना म्हणले शेजाऱ्याला वरडायला लागले की त्यानं आडवं बोर मारलं. अरे असं नसतं या, ही अगोदर तयारी करायची असते. त्यामुळं प्रत्येक गोष्ट उटकी केंद्राकडे दाखवू, उटकी बोट केंद्राकडे दाखवू हे बरोबर नाही. आम्ही
प्रापंचिक माणसं संसारामध्ये ते उठ सूट तुपातलं खाते, ते त्याच्याकडे बोट दाखवत नाहीत. तो अमकं तूप रोटी खायला लागलाय म्हणून माझ्या घरात तेल मीठ नाही दाखवत. तो कष्ट करतो, तो स्वतःच्या हिमतीनं उभा राहतो. तुम्ही सुद्धा काहीतरी स्वतंत्रपणानं करायला पाहिजे होतं. महात्मा ज्योतिबा फुले योजना किती करोनाग्रस्तांना मिळाली? नाही मिळाली. 4 लाख, 5 लाख, 10 लाख या राज्यातले दवाखाने खऱ्या अर्थानं कर्जमुक्त झाले आणि दवाखान्यात गेलेले पेशंट कर्जबाजारी झाले. ही अवस्था ह्या राज्यातली आहे. आणि एका बाजूला नुसतं बसायचं आणि सोशल डिस्टन्स पाळा आणि मास्क लावा, बाहेर पडू नका आणि काय खावा, खायला पाहिजे ना, पोट थांबत नाही ना. आणि म्हणून खऱ्या अर्थानं सरकारनं काम करत असताना सर्वसामान्य माणसाच्या व्यथा काय आहेत हे जाणून घेऊन काम करायला पाहिजे. आणि ते जर जाणून घेऊन तुम्ही काम करणार नसाल आणि दोष दुसऱ्यावर ढकलणार असाल तर ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही अकार्यक्षम आहे. काम करण्याची शक्ती किंवा काम करण्याची धमक तुमच्यामध्ये नाही, हे यातून आता स्पष्ट होतं. बरोबर आहे. सदाभाऊ, तुम्ही या कार्यक्रमात आलात, या कार्यक्रमात इतक्या दिलखुलासपणे गप्पा केल्यात. तुम्ही दिलेले सल्ले शेतकरी असेल, राज्य सरकार असेल किंवा राजकारणी असतील, ते पाळतील का हे येत्या काळात स्पष्ट होईलच. मात्र ऑफ द रेकॉर्ड अनेक विषयांवरती तुम्ही आमच्याबरोबर सखोलपणे ज्या त्या गप्पा मारल्यात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर सदाभाऊ खोत आज आपल्याबरोबर होते. राज्यातल्या असलेल्या अनेक समस्या असतील, केंद्राबरोबर जाणं असेल, भाजपबरोबर काम करणं असेल आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांविषयी असलेला कळवळा असेल किंवा मित्राबद्दल असलेली कणव असेल, येत्या काळात ते त्याबद्दल काय लिखाण करतात हेही स्पष्ट होईलच. मात्र आजच्या ऑफ द रेकॉर्डमध्ये वेळ झालेली आहे तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.